नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते. विशाल संध्याचे 20 भाग आधीच अपलोड केलेले आहेत. विशाल संध्या मर्यादित प्रेम भाग 21. विशालने नाश्ता केला आणि विशाल ड्युटीला निघून गेला. संध्या सुद्धा तिच्या कामाला लागली. विशाल दुपारी आठवणीने संध्याचा रिझल्ट पाहायला गेला. संध्याचं हॉल तिकीट त्यांनी त्याच्यासोबतच आणलं होतं. संध्याला जेवण सुद्धा जात नव्हतं. नुसतं टेन्शन आलं होतं तिला. विशालने संध्याचा रिझल्ट पाहिला. तिथे रिझल्टची एक प्रिंट काढून घेतली आणि त्याच्या ड्युटीला तो गेला. संध्याला त्याला फोन लावून विचारायचं होतं की काय झालं, पण आप्पा सुद्धा घरात नव्हते. नाहीतर त्यांच्या फोनवरनं फोन लावून विचारलं असतं तिने. आता संध्याकाळशिवाय काहीच पर्याय नव्हता. वहिनी संध्याच्या चेहऱ्याकडे पाहत होत्या आणि तिला म्हणाल्या, काय ग संध्या, एवढा कसला विचार करतेस? अगं, झाली असशील की चांगल्या मार्काने पास. विशाल भाऊजी गेले असतील तुझा रिझल्ट आणायला. आतापर्यंत कळलं पण असेल त्यांना. चांगल्या मार्काने पास झाली असशील तू आणि उगाच टेन्शन घेतेस बरं का. हस की जरा आता. संध्या थोडीशी हसली, पण तिचं टेन्शन काही जातच नव्हतं आणि विशाल आल्याशिवाय जाणार पण नव्हतं. दिवस असाच गेला विचार करण्यात तिचा. विशाल यायची वेळ झाली. संध्याने पटपट सगळं आवरलं, सगळ्यांना चहा दिला आणि विशालची वाट पाहत बसली. विशालला नेहमीपेक्षा घरी यायला थोडासा उशीरच झाला. संध्या स्वयंपाकाची तयारी करायला लागली. तेवढ्यात विशालच्या गाडीचा आवाज संध्याला आला. संध्या पळतच बाहेर आली, तर विशालने तिच्याकडे पाहिलं पण नाही. संध्या खूप नाराज झाली आणि तिच्या हृदयाची धडधड आणखीनच वाढायला लागली. भीतीने पोटात खड्डा पडला तिच्या. विशाल साठी तिने चहा ठेवला आणि भीत त्यांच्या बेडरूममध्ये गेली. विशाल हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेला होता. संध्याने त्याचे कपडे घडी घालून जागेवरती ठेवले. चहाचा कप टेबलावर ठेवला आणि तशीच तिथे भिंतीला उभी राहिली टेकून. विशाल बाहेर आला. त्यांनी पाहिलं तर संध्याने गरम गरम चहा आणला होता त्याच्यासाठी. विशालने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं केलं. संध्याला आता राहावेना. ती विशालला म्हणाली, अहो, माझा रिझल्ट पाहिलात का तुम्ही? किती मार्क मिळाले आहेत मला सांगा ना. विशालने एक दीर्घ श्वास सोडला आणि संध्याने पकडलेला हात सोडून घेतला. संध्याला फक्त एवढंच म्हणाला, संध्या, मला वाटलं नव्हतं की तू अभ्यासामध्ये इतकी पुढे काय बोलणार. इतक्यात संध्या त्याला म्हणाली, इतके काय? तुला रिझल्ट ऐकायचा आहे ना तुझा? संध्या म्हणाली, हो. मग इथे चार भिंतीत कशाला? चल बाहेर, आई आप्पांना पण कळू दे. त्यांनी त्यांच्या मुलाचं कुठल्या मुलीसोबत लग्न लावून दिले. संध्याला आता खूप रडायला यायला लागलं. विशालने तिचा रिझल्ट हातात घेतला आणि बाहेर आला. आई आप्पांसमोर. दादा सुद्धा तिथेच बसला होता. वहिनी किचनमध्ये होत्या. विशालने वहिनींना पण हाक मारली. वहिनींना म्हणाला, वहिनी बाहेर या तुम्ही पण. वहिनी पण बाहेर आल्या. विशाल म्हणाला, सगळ्यांना संध्याचा रिझल्ट ऐकायचा आहे का? विशालचा भाऊ म्हणाला, अरे असं का म्हणतोयस? पास झाली असेल की ती. काय झालंय? किती टक्के मार्क मिळाले आहेत तिला? अरे हुशार आहे ती. आणि थोडंसं खालीवर झालं असेल तर एवढं काय? राईचा पर्वत करतोय. अरे चेहरा बघ तिचा. वहिनी पण म्हणाल्या, हो भाऊजी, किती टेन्शन आलं होतं तिला सकाळपासून. बिचारी खूप वाट पाहत होती तुमची. विशालने तिचा रिझल्ट उघडला आणि संध्याचे मार्क तो वाचून दाखवणार इतक्यात संध्याने तिचे डोळे मिटले. विशाल संध्याकडे बघत त्यांनी तिचे मार्क सांगितले. 92.8%. संध्याला मार्क मिळाले होते आणि विशालने ही बातमी सगळ्यांना आनंदाने सांगितली. माझी बायको पास झाली आहे आणि नुसती पास नाही तर तिला एवढे छान टक्के मिळाले आहेत. संध्याला काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. विशालने तिचा रिझल्ट तिच्या हातात दिला आणि तिला म्हणाला, सॉरी बायको, थोडीशी गंमत केली तुझी. आप्पांनी आईने संध्याचं खूप कौतुक केलं. आप्पांनी थोडेसे पैसे पण दिले तिला.
संध्याला आई म्हणाली, मी काहीतरी गोड करते आज. माझ्या सूनबाईला खूप छान मार्क मिळाले आहेत. वहिनी पण खूप खुश झाल्या. भाऊ म्हणाला, संध्या तुला मस्त ड्रेस आणतो हा. वहिनी पण म्हणाल्या, हो, आमच्याकडून तुला अगदी छान मार्काने पास झालीस ना म्हणून ड्रेस. नाहीतर आपण दोघे जाऊयात, तुला आवडेल तो ड्रेस घे. संध्या म्हणाली, अहो वहिनी कशाला. वहिनी संध्याला म्हणाल्या, संध्या अजिबात काही बोलायचं नाही. अगं चांगले मार्क मिळाले आहेत तुला म्हणून आम्हाला सुद्धा आनंद झाला आहे की. आम्हाला पण घेऊ दे की तुझ्यासाठी काहीतरी. विशालचा भाऊ म्हणाला, अगं संध्या आम्हाला दोघांना सुद्धा मिळून कधी एवढे मार्क पडले नाहीत ग. तू हुशार आहेस. विशालच्या भावाने संध्याच्या हातामध्ये पैसे दिले आणि तिला म्हणाला, तुला जे घ्यायचंय ते घे आणि नाही म्हणू नकोस. तुला जर काय घ्यायचं असेल तर तुझ्या पसंतीने घे. विशाल तिला काय म्हणणार इतक्यात संध्या वहिनींना म्हणाली, वहिनी चला ना, आपल्याला उशीर होतोय ना, स्वयंपाक करायला पाहिजे पटकन, सगळ्यांना भुका लागल्या आहेत. संध्या पटकन किचनमध्ये गेली आणि विशालचा थोडासा हिरमोड झाला. विशाल मनातच म्हणाला, आज बेडरूममध्ये महायुद्ध होणार आहे असं दिसतंय, कारण की या वाघिणीला डिवचायला गेलो ना मी. संध्याने तिचा रिझल्ट अगदी व्यवस्थित जपून ठेवला आणि सगळ्यांना जेवण वाढलं. विशालने तिच्यासाठी जागा ठेवली होती बसायला, पण संध्या अजिबात त्याच्या शेजारी बसायला गेली नाही. लांब बसली त्याच्यापासून. आई शेजारी. विशाल मुद्दामून तिच्याकडे सगळं मागायला लागला आणि तिला सारखं उठवायला लागला. विशाल त्याच्या आईला म्हणाला, वा आई, काय झकास खीर झाली आहे ग, एकच नंबर. विशालची आई त्याला म्हणाली, अरे मग घे की अजून, भरपूर केली आहे. संध्या त्याला, खीर वाढ ग. संध्या आता उठलीच आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. सारखं सारखं उठून वाढायला येण्यापेक्षा ह्याच्या शेजारी बसलेलं परवडलं. विशाल हळू आवाजात संध्याला म्हणाला, माझ्यापासून लांब जात आहेस का? स्वप्नात पण विचार करू नकोस. जेवताना सुद्धा माझ्या शेजारी बसायचं, समजलं? संध्याने तोंड वाकडं केलं आणि म्हणाली, नालायक कुठले. दोघांचं पण जेवण झालं. आज पोटभर जेवली संध्या. तिला घरी सुद्धा सांगायचं होतं. आईबाबांची तिला आठवण झाली. त्यांना सुद्धा खूप उत्सुकता लागली असेल मला किती मार्क मिळाले ऐकायची. आता बेडरूममध्ये गेले ना की लावते त्यांना फोन. संध्याने पटापटा सगळं आवरलं. कालसारखा आज उशीर केला नाही तिने. विशाल पण चालून आला होता आणि त्याच्या बेडरूममध्ये गेला. संध्या पण लगेच त्याच्या मागोमाग गेली. संध्या बेडरूममध्ये आली तशी विशालने पटकन दार लावून घेतलं आणि संध्याला मिठी मारली आणि तिला म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन बायको. संध्या त्याला काहीच नाही म्हणाली आणि बेडवरती येऊन बसली. विशाल तिला म्हणाला, चिडली आहे वाटतं माझी राणी माझ्यावर. विशालने संध्याची साडी थोडीशी वरती केली आणि तिचा पाय त्याच्या मांडीवरती घेतला. संध्याने परत तिचा पाय तिच्या जवळ घेतला आणि साडीमध्ये पूर्ण झाकून घेतला. विशाल तिला आता गुदगुल्या करायला लागला आणि संध्या हसायला लागली. त्याला म्हणाली, शांत बसा ना, कशाला गुदगुल्या करताय? आधी रडवायचं आणि नंतर पोट दुखेपर्यंत हसवायचं, अशी सवय आहे तुमची, व्हा बाजूला. विशाल संध्याला म्हणाला, ए माझे राणी, सॉरी ना, माफ कर ना. अगं म्हटलं थोडीशी मज्जा करावी तुझी. संध्या त्याला म्हणाली, शांत बसा, मला दिवसभर किती टेन्शन आलं होतं माहीत आहे का तुम्हाला? विशाल तिला जवळ घेत म्हणाला, मला माहीत आहे. मला माहीत नाही असं होणार आहे का? बरं संध्या, डोळे मीट बरं. संध्या त्याला म्हणाली, कशाला? विशाल तिला म्हणाला, मीठ म्हणतोय ना मी, मला जास्त प्रश्न विचारू नकोस. का, कशाला, जेवढं सांगितलं तेवढं कर की. संध्या त्याला म्हणाली, बरं बाबा मिटते. संध्याने डोळे मिटले आणि विशालने तिचे पाय त्याच्या जवळ घेतले आणि खिशात ना मस्त असं छुमछुम वाजणारं पैंजण संध्याच्या पायामध्ये घातलं. संध्या मनातच म्हणाली, यांच्यावरती रुसरुशी पण वाटत नाही मला जास्त वेळ.
जादूगार आहेत माझे. समोर आले की सगळा रुसवा गायब. विशाल तिला म्हणाला, ए संध्या, डोळे उघड ना. बघ माझ्या राणीला कसे छुमछुम वाजणारे पैंजण आणलेत मी. संध्याने डोळे उघडले आणि तिने त्या पैंजणाकडे पाहिलं तर खूप छान दिसत होते तिच्या पायामध्ये. विशालने अगदी असे जाड असे पैंजण तिला आणले होते आणि तिला ते खूप आवडले. तिने विशालला मिठी मारली आणि एक किस केला त्याच्या गालावरती. संध्या विशालला म्हणाली, अहो मला पैंजण खूप आवडले, किती छान डिझाईन आहे, पण एवढे जाड कशाला आणले तुम्ही? थोडेसे हलके आणले असते तरी चालले असते की. विशाल संध्याला जवळ घेत म्हणाला, संध्या, मला मला ना दुकानदार म्हणत होता की छान असे नाजूक घ्या, पण मीच म्हटलं नको, माझ्या राणीच्या पायामध्ये उठून दिसायला पाहिजेत अशा दाखवा. आणि तिला आवडल्या पण पाहिजेत. खूप डिझाईन बघत होतो, मग शेवटी ही डिझाईन आवडली मला. तुला आवडली आहे ना? संध्या म्हणाली, हो आवडली आहे, खूप छान आहे तुमची चॉईस. असं स्वतःला खुणवत त्याला म्हणाली. विशाल म्हणाला, ते तर अगदी खरं आहे बाबा, माझी चॉईस खूप छान आहे, अगदी लाखात एक. विशालने तिला जवळ घेतलं आणि संध्या त्याला म्हणाली, अहो मला फोन द्या ना तुमचा. विशाल तिला म्हणाला, कशाला ग? घरी फोन लावून सांगायचं आहे ना. संध्या म्हणाली, अहो आई बाबांना सांगते ना. विशाल म्हणाला, संध्या, बाबांचा 5 वाजता फोन आला होता मला. सगळ्यात आधी फोन तुझ्या भावाने घेतला आणि म्हणाला, ताई पास झाली का हो दाजी? किती मार्क पडले आहेत तिला, आम्हाला पण सांगा की. विशाल त्यांना म्हणाला, तुमच्या ताईला 92.8% मार्क पडले आहेत. आई बाबा पण खुश झाले. बाबा म्हणाले, घरी गेलात की फोन लावा. मग बाहेर आल्यावर तुला तेच सांगत होतो, बाबांना फोन लाव म्हणून, पण तू गेलीस आतमध्ये निघून. संध्या कान पकडत म्हणाली, सॉरी, मला मगाशी खूप राग आला होता तुमचा. एवढी मोठी मस्करी केलीत माझ्याशी. जास्त वाईट तेव्हा वाटलं जेव्हा तुम्ही मला म्हणालात, आई आप्पांनी काय मुलगी बघून दिली आहे मला. विशाल तिला म्हणाला, मग खरं आहे की, आई आप्पांनी काय मुलगी बघून दिली आहे मला असं म्हणालो मी. तू काय ऐकलं? आणि त्याचे 2 अर्थ होतात, तू वेगळा अर्थ घेतलंस. त्याला मी काय करू? पुढचं काही ऐकूनच घेतलं नाहीस. इतकी हुशार, समजूतदार, सगळ्यांवर प्रेम करणारी, नवऱ्याची काळजी घेणारी, त्याला हवं नको ते काय बघणारी, असं विशाल संध्याच्या निऱ्या सोडत तिला म्हणायला लागला आणि संध्याला आता खूप हसायला यायला लागलं. संध्या विशालच्या मिठीत गेली. विशालने तिला भरपूर किस केले. संध्या विशालला म्हणाली, उद्या सुट्टी आहे म्हणून आज अजिबात जागायचं नाही, कळलं? विशाल म्हणाला, का ग? अगं आज तर जंगी सेलिब्रेशन व्हायला पाहिजे, कारण की आज खूप आनंदाचा दिवस आहे. संध्या विशालला म्हणाली, हो का? अहो उद्या आपल्याला तुमच्या मामाकडे जायचंय ना, तुम्हीच म्हणाला होतात ना त्या दिवशी रविवारी जाऊ म्हणून. विशाल म्हणाला, हो जाऊ की, उद्या नाश्ता झाला की निघूयात. आपण दुपारच्या उन्हाचं जायला नको आणि दुपारी 4 वाजेपर्यंत घरी येऊ. संध्या म्हणाली, बरं, पण जास्त लांब नाही ना राहत ते? विशाल तिला म्हणाला, नाही ग, गाडीने फक्त अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे. संध्या म्हणाली, काय हो, आई बाबा झोपले असतील का? विशाल तिला म्हणाला, संध्या घड्याळात बघ, 11 वाजलेत, आता झोपलेच असतील ना ते. आणि तुला फोन लावायचा असेल तर आत्ता तर लाव, नाहीतर उद्या सकाळी लाव. संध्या म्हणाली, बरं ठीक आहे, उद्या सकाळीच लावेल आठवणीने. विशालने संध्याला लाईट घालवायला सांगितली आणि दोघे पण लवबर्ड्स एकमेकांना मिठी मारून झोपले. चॅनलवरील कथा तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.